हॅलो, गुड इव्हनिंग. तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये क्रायटेरिया म्हणजेच एलिजिबिलिटी ही किती व्ह्यू किती तुम्ही यूट्यूब चॅनलवर आल्यानंतर तुम्हाला बिकम अर्न या ऑप्शनवर यायचं आहे. यूट्यूब स्टुडिओ ॲपवर आल्यानंतर अर्न या ऑप्शनवर यायचं आहे. तुम्हाला तिथे तुम्हाला बिकम अ यूट्यूब पार्टनर हे ऑप्शन अवेलेबल दिसेल. त्यामध्ये 3 ऑप्शन आहेत. एक मेंबरशिप, सेकंड सुपर्स, लाईक आणि थर्ड वन इज शॉपिंग. हे तुम्हाला आत्ता सध्या काय करायची गरज नाही. तर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एलिजिबिलिटी हा ऑप्शन आहे. त्यामध्ये शोईंग डेट ही 17 जून 2024 दिसते. म्हणजे हे स्टार्टिंग पॉईंट आहे 365 डेजचा. त्याच्यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया फर्स्ट आहे सबस्क्रिप्शनचा क्रायटेरिया. त्यामध्ये 5000 हे तुमचे सबस्क्रिप्शन असते. सेकंड, तुम्ही 19 डेजमध्ये 3 व्हिडिओ हे शुड बी अपलोडेड असलेच पाहिजेत. सेकंड आहे तुमचा वॉच आवर्स किती असले पाहिजेत. जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करतो ते किती व्यक्ती पाहतात आणि किती ड्युरेशन पर्यंत पाहतात. तर तुम्हाला 365 डेजमध्ये 3000 हे व्हिडिओ आवर्स कंप्लीट झाले पाहिजेत. जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करीत असाल तुमच्या चॅनलवर तर त्याचे 30 lakhs व्ह्यूज 19 डेजमध्ये कंप्लीट झाले पाहिजेत. 19 डेज म्हणजे 3 मंथमध्ये कंप्लीट झाले पाहिजेत. सेकंड आहे तुमचा जेव्हा हे क्रायटेरिया कंप्लीट होईल तेव्हा तुम्ही एलिजिबिलिटीसाठी अप्लाय करू शकतात. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अप्लाय हा ऑप्शन तुमचा ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही ही स्टेप ॲडची स्टार्ट झाल्यानंतर कंटिन्यू टू ग्रो म्हणजे तुम्ही क्रायटेरियाला जर अप्लाय झाल्यानंतर त्याच्या पुढे कसं ग्रो करायचं त्याच्यासाठी ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही क्रायटेरिया कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट तुमची माइलस्टोन न्यू अचिव्हमेंट काय असणार आहे त्याचा क्रायटेरिया दिला आहे. ते तुम्हाला हे एक्सप्लेनेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. तरी तुम्ही या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक करायला विसरू नका. आणि कुणाला जर माहिती माहीत नसेल तर कमेंट करायला विसरू नका. कारण की कमेंट केले तर मला तुमचे जे प्रश्न आहेत ते माहीत होतील. थँक्यू.